धाराशिव जिल्ह्यामध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आता हे आदेश दिलेले आहेत। शेतकऱ्यांना बँकांनी कर्जवसुलीसाठी नोटिसा दिलेल्या। कर्जवसुलीची जी बँकांकडून जो दट्टा लावला जातो तो थांबवायला हवा। मुख्यमंत्री तो आधी देऊ शकतात, सहकारी बँका आहेत, आणि जर सरकारकडे पैसे नसतील सहकारी बँकेत तर ज्या आपल्या कॅबिनेटमधल्या ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेले आहेत, कोणी 70,000 कोटी, कोणी 10,000 कोटी, कोणी 5,000 कोटी, ते तत्काळ त्यांच्याकडनं वसूल करावे। शेतकऱ्यांकडून वसूल करण्यापेक्षा शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्याने घोटाळे केलेले आहेत आणि तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, आधी त्यांना नोटिसा पाठवा, मग शेतकऱ्यांना नोटिसा। जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही। इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार, हे करू शकतं, कारण हे खूप सोपं आहे करणं। दर भाषणामध्ये केंद्र सरकार सांगतं आमच्याकडे नो लिकेजेस। आत्ता खरं गरज आहे, मग नुसते लिकेजेस का दिसतात त्यांच्या सिस्टममध्ये? मला वाटतं त्या संदर्भामध्ये काय नोटीस आल्या काय नाही मला माहीत नाही। तुम्ही सांगतायत की नोटीस समोर आली तर आम्हाला कळेल, पण अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा मला वाटतं कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री तो करतील।